वृक्षप्रेमी आकाश सोनवणे यांच्यामार्फत खोपोली नगर परिषदेच्या विविध शाळांमध्ये वृक्ष लागवड व परसबाग कार्यक्रम। खोपोली शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्ष लागवड व परसबाग कार्यक्रमाचे आयोजन खोपोली नगर परिषदेच्या विविध शाळांमध्ये करण्यात संकल्प वृक्षप्रेमी आकाश सोनवणे यांनी हाती घेतला असल्याचे पाहावयास मिळत आहे। गेली अनेक वर्षे शहरात व विविध परिसरात अनेक प्रजातीची झाडे लावून त्यांचे संगोपन करत असल्याचे सोनवणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे। अशा प्रकारे दिनांक 5 ऑगस्ट रोजी खोपोली नगर परिषदेच्या रघुनाथ वामन दिघे शाळा क्रमांक 3, लाल बहादूर शास्त्री शाळा नंबर 14 व हिंदी माध्यमिक विद्यालय राठवडे शाळेच्या पटांगणात विविध प्रजातीच्या झाडांचे वृक्ष लागवड व परसबाग कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील राठवडे येथील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयोजक वृक्षप्रेमी आकाश सोनवणे व ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, सह पोलीस निरीक्षक मोहिते, माजी नगरसेवक किशोरभाई पानसरे, माजी नगरसेविका मानसी मंगेश काळोखे, माजी प्राचार्य महेश पोटेसर, पोलीस पाटील वसंत पोळेकर, स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे कैलास मोरे, माजी मुख्याध्यापक दुबे सर, मुख्याध्यापक हर्ष धावारे, अमर यादव, मुख्याध्यापिका संगीता जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मिनल वाघमारे, आकाश कांबळे, हनुमान मानकर, मुकेश ओसवाल, संजय ओवाल, किरण गौतम, लिंबाजी निरूर, राजू गोसावी, रवींद्र दळवी, युवा नेते नयन गायकवाड, रणजित कांबळे तसेच शाळेत शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम पवार यांनी केले असून शाळेसमोरील पटांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न केला। त्यावेळी मुख्याध्यापक हर्ष धावारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले।